अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती दुदातीत गगन सदृश्यम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यमिमलमस्लम सर्वाधि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुत नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वंदन कथा टोपी च माला दंडकमंडूधर कट्यांगर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ धारक पाही मा. जय जय क्षीरसागर विलासा माये चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामादिता अनंता जो सकळ विश्वाचा निता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारमी नमुतया ता महाविष्णूचा अवतार गजवंदन शिवकुमार एकदंत फर्शधर अगम्य लीला जयाचे जयतया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मुंड पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हातादी ब्रह्मसुता नमियेला जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या काननछेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी अस्ति मात पितर तैसे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर दिनदेवाचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियला धर्म संस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नानाविध शेष नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जोगा अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाले स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोई कोणा वर्णाश्रम धर्म कोई कोणासही कळेना ते स्वामी नामी महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्तोन्मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपला विख्यात महिमा ज्यांनी गावयाचे योजले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी आता नमो साधू हृद ज्याची नाही भेदाभेद ते स्वामत्व सुखी आनंदमय सदृत राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलु मुकुटावंतस कवी नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयाचे चरण नमिले ईशी चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारमी तया नमित वर प्रसादाकारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावा श्री श्रवणी अशी माझी असंस्कृत वाणी ती एकडी न पाहावे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राप्त कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोढा श्री शंकरापर्णमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभापर्णमस्तु.